ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर घणाघाती टीका केली। अजित पवारांमुळे अमोल मिटकरींना विधान परिषद मिळाली आहे असं देखील वाघमारे मिटकरींना टोला हाणतायत। मिटकरी कुठंतरी थोड्या हळकुंड घेऊन पिवळा झालेला नवरदेव ते दुसऱ्याची काढणारा मिटकरी त्यांनी अगोदर स्वतःचा चेहरा आरशात बघावा। कारण मिटकरीच्या मतदारसंघात अक्षरशः त्याचा ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात नाही, त्याच्या गावातली मिटकरीला पंचायत समिती सदस्य त्याच्या गणामधून निवडून आणता नाही आलं आणि मिटकरीला विधान परिषदेवर घेतलं म्हणजे काही मिटकरी नेता होत नाही। कुठंतरी त्याला मिटकरीला अजितदादांनी ठेवलेलं आहे आणि स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं आणि जरांगीची काम करणारा, जरांगीचे बुट उचलणारा मिटकरी याला खरं तर कुठलं बोलण्याचं तारतम्य नाही, फक्त बोलण्यासाठी आणि बोकण्यासाठी अजितदादांनी ठेवलेला पोपट आहे। गेल्या 2020-21 पासून ओबीसीच्या निवडणुका होत नव्हत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे ओबीसीच्या निवडणुका घ्याव्या लागतायत। आज अशी परिस्थिती राज्यामध्ये अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्र यापूर्वी सुद्धा काढलेले आणि आता सुद्धा काढणं सुरू आहे। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक पक्षानं ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसींना तिकीट देण्याचं काम करावं, अन्यथा ओबीसी नक्कीच ओरिजिनल ओबीसींना निवडून देण्याचं काम करीन आणि ज्या पक्षानं डुप्लिकेट ओबीसींना बोगस प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना तिकीट देईल त्या पक्षानं नक्कीच ओबीसी धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि येणाऱ्या काळात फक्त ओरिजिनल ओबीसींनाच ओबीसी मतदान करणार हे निश्चित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।